नाव सांगायचं मला प्रत्येकाने. प्रयोग करा मग करा प्रयोग. चला प्रयोग करा प्रयोग. काय करा की काय करते बरं मी करून दाखवतो. जादू करायला आपण काय वापरलं? चारकोल. सिंगल यूज प्लास्टिक को बाय बाय बोलेंगे. बाय बाय बोलेंगे. सिंगल यूज प्लास्टिक को सिंगल यूज प्लास्टिक को बाय बाय बोलेंगे. बाय बाय बोलेंगे. सर्वांचा एकच नारा. आपल्या सर्वांचा एकच नारा. प्लास्टिक टाळा, प्लास्टिक टाळा. प्लास्टिक टाळा, प्लास्टिक टाळा. बाय 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 बाय. ओके. दाट्या दाराबरोबर त्या टेबलवर जायचं आहे. सकुबाई सकू. सकुबाई सकू. सकुबाई सकू. चल फोटोसिंथेसिस बघू. चल फोटोसिंथेसिस बघू. चल फोटोसिंथेसिस बघू. चल फोटोसिंथेसिस बघू. सोयम बाय काय म्हणे? तर योगिता असं घ्यायचं आणि तुम्ही बाकीच्यांनी काय म्हणायचं? ओम भट्टे स्वाहा. जोरात आवाज आला पाहिजे ना. माझ्यापेक्षा तुमचा आवाज मोठा आहे ना. जोरात आला पाहिजे म्हणा. ओम भट स्वाहा. ओम भट स्वाहा. मागे येतं बरं. आपण झाडे लावू भरपूर. कधी करू वायूंचे सूर. कधी करू वायूंचा सूर. स्वच्छ हवा थंड पृथ्वी. स्वच्छ हवा थंड पृथ्वी. सुखी होईल सगळी सृष्टी. सुखी होईल सगळी सृष्टी. पेड़ ने कहा फूलों से. पेड़ ने कहा
कुजतं आणि जे आपल्याकडं प्रॉपर प्लास्टिक आहे ते कुजत नाही. त्या बायोप्लास्टिक जास्तीत जास्त वापरलं पाहिजे. त्यानंतर आम्ही फोटोसिंथेसिस ही हा प्रयोग बघितला. त्यामध्ये प्रकाश संश्लेषण कसं होतं ते आम्हाला सांगितलं गेलं. त्यानंतर त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड झाडं घेतात आणि ऑक्सिजन सोडतात ही प्रोसेस दाखवली. त्याच्यानंतर आम्हाला कार्बन डायऑक्साईडमुळे काय होतं, त्यामुळे कार्बन डायऑक्साईड ज्या ठिकाणी जास्त असेल तिथे तापमान जास्त असतं आणि ज्या ठिकाणी तापमान कमी असेल तिथे कार्बन डायऑक्साईड कमी असेल तिथे तापमान कमी असते. म्हणजे ग्रीन हाऊस एनर्जी हा त्या प्रयोगाचं नाव होता. त्यानंतर आम्ही शुद्धीकरण, पाण्याचे शुद्धीकरण या प्रयोगाची माहिती घेतली. त्यामध्ये पाणी, गटारीचं पाणी असेल जे कारखान्यामध्ये पाणी निघतं त्याचे शुद्धीकरण कसं केलं जातं. त्यामध्ये जे मोठे मोठे लहान तुकडे असतील झाडाचे पाला पाचोळा हे गाळलं गेलं. त्याच्यानंतर त्यामध्ये त्यातून ते पाणी त्याच्यामध्ये छोटे छोटे कण बाहेर गेले. त्यानंतर गाळणी कागदानुसार ते पाणी गाळलं गेलं. त्यामध्ये कोळशाची पावडर टाकली गेली. हे सर्व आम्ही प्रयोग बघितलं. त्यामध्ये मला सर्व प्रयोग खूप छान वाटले. धन्यवाद. सलमान कवाटी काय गिफ्ट मध्ये गिफ्ट आहे आता.